कृष्ण आणि त्याचे सोंगडी
तुमच्याकडून काढून घेतली पाटीलकीची सण मी तुम्हाला पुनश्च बहाल करतो एवढ्याच्या कारणावर आमच्याकडे पाटील आपण काढून घेतला आणि स्वाधीन केला की नंद महाराजांच्या त्यांच्यावरची पाटील आम्हाला प्रदान करायचे नाही टाकलेली डोक्याने पुरेचे खिमाई घेऊन राजकर्ता असो किंवा सामान्य मानव असो जेव्हा केव्हा भावनेच्या भरात ह्याच्याकडे चूक आपला होते आमच्या लक्षात आली आहे आणि म्हणून तुम्हाला पाटीलकीची सर्वात पुनश्च बहाल केला त्याचा आपण स्वीकार करा त्यांच्याकडची पाटीलकी काढून घेणारा पण आमच्या मम्मीने उपयोग नाही त्याचा ते आमच्याकडे त्यावेळी वावरला होता ते खंत आमच्या मनात होतं नाही गंगेला त्यांचं काय करायचं ते विठ्ठल नाही माझी फक्त तुम्हाला आज्ञा आहे पुनश्च पाटीलकीची सनद स्वीकारा कारण एक राज आमच्याकडचे पाटीलकी काढून घेतलेली पाटीलकी तुम्ही बहाल करत आहात जरूर आम्ही ती स्वाधीन करून घेऊ हे पहा पाटीलकीची सनद सर्व कर्तव्य तुम्ही प्राणापलीकडे जपायची आहे कौश महाराज हे जी पाटीलकीची सणात माझ्या सुपूर्द केली त्या पाटीलकीच्या खरेदीचा योग्य तुम्ही उपयोग करेल आपल्या मुखातून जरा प्रत्येक शब्द जरा हाताच्या शिकावे आणि याच्यासाठी येतोय पावलं स्थिर करा या मागे स्थिर करून माघारी बनवत आहात हे पाटीलकीची सनद स्वीकारतात आणि स्वीकारल्यानंतर तुम्हाला कर्तव्य पूर्ण करायचं आहे आणि ते कर्तव्य कोणतं असेल जरूर
लक्षात ठेवा. आज्ञेचं पालन कर. नाही, येतोय. काय बरे कृष्ण राम बंद होणार आहे. अरे हो, नाही, त्या आली 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 बया मावशी आली 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 बया मावशी आली 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 बया मावशी आली हिच्या दुधाची सवलय न्यारी हिच्या दुधाची हिच्या दयाची सवलय न्यारी हो आली हो आली 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 बया मावशी आली 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 बया मावशी आली 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 बया मावशी कोण इली? बया मावशी इली. काय घेऊन इली? दूध घेऊन इली. इली ती इली आणि या रानवडीत घुसमटली. तुम्ही म्हणजे आता रानवडीत घुसमटली कशी? या रानवडीतून या पायवाट आणि चोरवाट काढलं कि ते त्या काळ्याची लाडी झालं ठरवलं. देवा शपथ एक दिवस कधी सुकान घालून दिल्या नाही. बगल्यान काढवा येतलो धैदूत खातोला तो खातोला आणि बुडकुलो सो फोडतलो. काय तोंड मेलो बगलाय का कपाळामध्ये देवा शपथ नसता. आणि म्हणून ठरवलं आज सकाळी रात्रीच कपाळ ठरवले आज ह्याची हाडी घालायचीच. उगया कसो माझा रस्तो अडायचा तो. आणि म्हणून ठरवलंय म्हणून या रानवडीतून पायवाट काढी मथुरेच्या बाजारात जाते. पण आता पहिल्यासारखे दिवस काय राहिले नाही. देवा शपथ खोटा नाही सांगणं. माझ्यापेक्षा तरुण गवळण लय बोळाक लागलो. होय जाता बुडकुला घेऊन नाचता मथुरेच्या बाजारात जाता घेऊन नाचता. मग हे बया मावशी तुझा कोण विचारता? देवा शपथ. आणि बरं इकतात ते इकत माझ्यापेक्षा कमी दरात इकत. ही सगळी हाडी घातल्या नाही त्या अतुला देवा शपथ. तुम्ही म्हणशात कशी? माझ्या आधी बाजारात जातलो ते का माहितीये बाया मावशीकडे बघण्यात काय अर्थ नाही असा. होय करणे टाके गवळणी दिसायला लागलो का त्यांच्याकडे टका उभं लागलो. त्यांचा दूध खपवण्यासाठी बरोबर अगदी धडपडत असतं देवा शपथ. आणि माझी आरण कोण ठेवलं ना? बाया मावश्या दुधात पाणी होय
अशी माझी आरड कोण ठेवला माझ्या दुधात कोणी विचारणार नाही जेव्हा शपथ होय तो आपण स्वतः घे तो सुद्धा आता हल्ली काही नाही झालो देवा शपथ माका रोज सांगता बाया मावशी तुझ्याकडचं आता दूध नको तुझ्याकडचं आता दूध नको किती अरे तर तुझ्या दुधात पाणी मेले तुझ्या दुधात पाणी माझ्या दुधात पाणी अरे तुझ्या मेला बाटल्यातच पहिला पाणी या तुझ्या बाटलीचं पाणी असलं तर पातळात दूध दिसतं बरे काय नाही का आणि म्हणून मी ठरवलंय आता का पहिल्यासारखे दिवस रोवले नाही तेव्हा खोटा नाही पण तरी सुद्धा चूल पेटा वगात चला वया तर काय करतलं पुढला सपाटनी पाटलाव सपाट आता या सपाट कोणी केला रुपेशान केला देवा शपथ होय एका पाठोपाठी एका पाठोपाठी एकच ना 3 भाव आणले माका तिघांबरोबर लगीन आलंय पहिलं टपाक लावून दुसऱ्या बरोबर आलंय दुसरं टपाक लावून तिसऱ्या बरोबर आलंय 3 गेले वरती मी एकटाच रावलंय खालती बघा काय करतलंच पुढलाव सपाट नाही पाटलाव सपाट पण तरी सुद्धा आता ह्या दूध दह्याचा धंदा करून कसा तरी बघा तुमचा काय भाऊ आहे तेव्हा शपथ काय करतलंच महागाई पण खूप झाली असं तो माझ्या पायावर मी आज गुण मारून घेतलं म्हणतो काय वया दूध वया काय झालं वया तेव्हा शपथ खोटाने सांगतो माझ्या पायावर मी आज गुण मारून घेतलं तुम्ही म्हणशात कसं ह्या 3 लग्नाच्या आधी बरं माका 2-3 स्वर्गती येईल पण मी माझ्या हाताने मोडून घातले तुम्ही म्हणशात किती आहे म्हटलं ह्याच्यापेक्षा कोणती बरं आहे म्हणून पहिली मोडलं त्याच्यापेक्षा कोणती बरं आहे म्हणून तिसरी मोडलं आणि जेव्हा शपथ तर ही परिस्थिती आहे घोटाळ्यासाठी जो घोटाळा केला ह्याच्यावर तुलाच जेव्हा माझ्या आई बाबाच्या घराकडे येऊन आमच्या घराचं हुंडो धरले माझ्या आई बाबा सांगलं की नव्हतं असतं त्याच्यावर ना पहिली आणि स्वर्ग दिली घोटाळ्या सांगणे गजाल सांगतोय बरोवतो कुमी सारखं जैचे थय मी माझ्या हातात मोडून घातले तुम्ही म्हणशात किती आहे तुमचं का पहिली आणि स्वर्ग दिली म्हटल्यावर आईची इतकी धांदल झाली पोराची आता 2चे 4 हात करू गये आई लय धांदल झाली देवा शपथ घोटाळ्या सांगणे आणि म्हणागलेली बाय का गो तुका पहिली आणि स्वर्ग दिल्या उद्या तुका बरं बघू घेऊन असेल अतुला स्वर्ग थान दिया आणि अतुल कोणाक फसवतो नाही होय त्याच्या शब्दात विश्वास ठेवला आणि आई पटकन होय म्हटले गजल सांगते पहिली आणि स्वर्गात म्हटल्याबरोबर आवाटात काय शेजाऱ्या पाजाऱ्यांका सांग नको हय पुतो बाया मावशी खूप येतं बायका भूक येतं तात्या का वयवरतून सांगता हो बायका भूक येतात बावडेर पाणी एक एकटे झाली बायका भूक येतात आवाट भर झाला आहे म्हणाले बघ असा नाही सगळ्यांका सांगाय की त्या पहिली आणि स्वर्गता पहिली आणि तुका बघू घेतं असत हो पाहुण्याची उठाबस बरी करूया मी म्हटलं आहे काय करूया आमची काय जेव्हा परिस्थिती नाही होती तरी सुद्धा आहे म्हणाली पाहुण्यांका उद्या पहिले एक जोक घातल्याच्या पाठव ये नको होय ठरला कायचा पाहुणे दिवस ठरलो आणि दिवस सुद्धा उजाड आहे ना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांका सांगितलं की त्या पोराबाला भला होऊ गया सगळ्यांनी अगो उद्या बायका गहू घेतात आणि झाला शेजाऱ्या पाजाऱ्यांका सांगितलं दुपारचो जेवणाचो बवाळ ही गर्दी जेव्हा शपथ फटाने सांगणं हा त्याच्या रापाटा कोणाचा वेळ नाही मी आपल्या माझ्या होरेसून बघतोय नका कसलो तो बहू घेऊतो तो बरोबर कुमिया दहीचे थय टोपी पी खालून ती रुबाबात बायका गहू घेऊ मी आपण तेव्हा होते तसंच फटाकडे सारख्या आणि पाहुणे येऊन खळ्यात बसले देवा शपथ दुपारची वेळ झाली आणि पटकन कोणीतरी म्हटल्या दुपारची वेळ झाली हो पाहुण्यांना जोक काढा म्हटल्याबरोबर माका जो गहू केलं त्याची इतकी धांदल झाली हात दुख म्हणा पटकन उठलो टोपी काढल्याने खुटी एक लावल्या बाबा काय बघतलं हा अरे सगळ्या सुळसुळीत लग्नाच्या आधी सगळा गोगळी जेव्हा शपथ होय तेव्हा शपथ सगळ्यात पडून घातलं माका म्हटलं जमाचं नाही तुला चांगलं आहे का हल्लाच पण म्हटलं घराकडे घेऊन जा काय सगळं त्याला लग्नाच्या आधी इतक्या सुळसुळी तुझ्या लगीन झालं होतं सगळ्यात गोगळी झालं का त्याला गाडीत बसा तरी मग आवाजात तुम्ही जरा सांगतो बायका मेला म्हणतोस किती आहे सुळसुळीत असला म्हणून काय झाला उद्या जर याच्यावर लगीन केलं झालं तर उद्या तुकाच बरा पडतं ना तुम्ही म्हटलं कसं काय गो उद्या लगीन झाल्यावर जर तुका पोरगी टाकी झाली तर पोरग्या टाकी का बाहेर खेळायला जाऊ नको घरकुंडी घरी खेळतली आता जमाचा नाही म्हटलं मोडून घात रुपेशन मग असली दुसरी एक स्वर्ग झाली तो पण बरं होतं दुनियाच्या काशीयार तो लांब लचक धोतर बितर नेसा नदी बघून रुबाबात माका भाऊ गेलो जेव्हा शपथ निवी चढवलं पण करतलच काय खळ्यात पहिला पाऊल टाकले इतकं धानली दिलो धोत्राच्या काय बोलावलं धोत्र खळ्याचं फाटकन होरे सुरत बघल्याने मोडून घातले आई टाकून येता स्वर्ग ती मोडत तुका झाला काय मी म्हटलं आहे होरे सुद्धा दाखवला तो बघा खळ्यात गुटाळता
लग्नाच्या आधी आपल्या अंगावरचा धोतर सांभाळून जमणार नाही तो माका काय विचार सांभाळतो माका सांगा मला ती पण मोडून घातलं आणि ही परिस्थिती येईल देवा शपथ पण करतलच काय मागचाव नाही पुढचाव नाही या पांढऱ्या पटपटीत कपाळ घेऊन देवा शपथ मथुरेच्या बाजारात जातात कोण गावला गेले का काय दही दूध घेते आम्ही आपलं वागात चलवतोय करतलच काय नशिबान घो खावतो तो असो एका माझा दोष नाही नशिबाचं घोच नवरा गेला पैसा घेणा गेला हो नवरा गेला पैसा गेला गेला भाडोती घरदार दही दूध विकायची आली वेळ देवा शपथ येतात अगदीच नाही कोणाक तरी नाही आहे देवा शपथ हे बघा येतेंद्र दशावत नाट्य मंडळाचे आभार मान काय करतलस आता ह्या रानवटी सून मथुरे कसा पोचतले तर माझा मागा पडल्या ओ आली 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 बया मावती आली 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 बया मावती ओ आली 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 बया मावती एक दिवस तरी सुकान घालवती आज तुझ्या आडी घालूसाठी ठरवलं या रानवडे सुरमथुरेच्या बाजारात जाऊचा तरी तेव्हा टपाकलं हे मावशी काय तो बघ कोण कोण तो रे सत्य नसतो तो वाटवाला गेला तू देवबारा लक्षात ठेव माझं हो हे मावशी काय देवानं माझं वाईट केलं तरी चालेल
पण तुला लवकर जाता येत नाही. काय ते? लवकर जायला भेटलं नाही. किती आहे? मावशीच्या दुधात काही चव आता तुझ्या दुधाला चव सुंदर लागते. सत्याला तुला झाला तुला वाटलं होतं का पटलं हे आता? मावशी काय दे ना. कमाल आजच्या धंद्यावर शिरा मारलं भूक लागली. काय एक रे बघा अगं दे ना. माझ्या अगं दे ना, थांब ना. काय म्हटलंय ना मावशी थांब. परत दे. माझ्या मथुरेच्या बाजारात जातो असा जाणार आहे. हो मग जोपर्यंत मी इथं उभा आहे तुला जाऊन देणार नाही. तुझ्या आडी घातल्याशिवाय मी राहत नाही लक्षात ठेव. तुला काय म्हटलं काय करणार? काय करणार गाणं बदल कपाळ मारी पुढे जा लक्षात ठेव. म्हणजे तू जाणार आहे. गाणं म्हणजे जाऊन गेलास तू जाण्याचा. होय. मग मावशी थांब तरी. अगं थांब तरी. हा, नका जाऊ का चल बघू रडी घे. पुढे कपाळ दांडो वाजलाय थांब जरा. दही दूध लोणी. कपाळ दांडो वाजलाय तुला मी लिहा हे जेव्हा ह्याच्यातून कशी वर बक्षीचा कपडा दांडो मारी सांगायचं बोले होतं तुमचं उद्या आठवणी नाही का? येऊन गेलो आता काय नाही त्यालाच बाजारात फुटके कपचे नेवच्या तर पण करू करतलच काय कर्माचे भोग असत ते आता उद्या तो दिवसाची वाट बघू बाई काय करतलस नशिबान भाऊ खातो रे काय नशिबाची मेरा तर सत्यानाश झाला तो